कथा दुर्गा सप्तशती या ग्रंथातील अध्याय 4. इंद्रादी देवांनी केलेली दुर्गेची स्तुती. महिषासुराचा वध झाल्यावर देवांनी रणचंडिकेची स्तुती केली. हे देवी, तू सर्व जगाचे मूळ कारण आहेस. तू त्रिगुणात्मिका आहेस. असे असून सुद्धा ब्रह्मादी देवांना तुझा पार लागला नाही. दुर्गे, तुझे स्मरण करताच तू सर्व प्राण्यांची भीती नष्ट करतेस. जो तुझे स्वस्थ चित्ताने स्मरण करतो त्याला तू कल्याणकारक बुद्धी देतेस. दारिद्र्य, दुःख व भय दूर करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे? सर्वांवर उपकार करण्यासाठी तू नेहमी दयाद्र चित्त असतेस. महिषासुराला मारून तू त्याला स्वर्गात पाठविलेस, म्हणजे त्याच्यावर उपकारच केलेस. शत्रूच्या बाबतीत सुद्धा तुझी बुद्धी चांगली असते. हे देवी, तू तुझ्या शूलाने, तलवारीने व धनुष्याने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातातील शूलाने तू आमचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या सर्व दिशांमध्ये रक्षण कर. अशा रीतीने स्तुती केल्यावर देवी प्रसन्न झाली व म्हणाली, तुम्हाला पाहिजे असेल तो वर मागा. देव म्हणाले, तू आमचा मोठा शत्रू नष्ट केला आहेस. आता काय मागायचे शिल्लक राहिले आहे? पण तुझे स्मरण केले किंवा न केले तरी तू आमची सर्व संकटे दूर कर व आमच्या अभिवृद्धीला कारण हो. सतत तुझी कृपा आमच्यावर राहो. तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना करायची आहे. देवी तथास्तु म्हणाली व गुप्त झाली.